मोदी सरकारकडे कुठलेही धोरण नसल्यामुळे आज आपण बघतोय की देशावर संकट आहे, आपण त्याग केला पाहिजे आणि काटकसरीने वागलं पाहिजे, हा मोदींनी देशाला सल्ला दिला. पण मला वाटतं याची अंमलबजावणी करण्याची खरं तर मोदींनाच जास्त गरज आहे. आज मोदी असतील किंवा त्यांचे इतर राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील किंवा नेते मंडळी असतील, यांच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने गाडीचा ताफ्याच्या माध्यमातून ते फिरत असतात. आज आपण बघतो की राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे मोठ्या मोठ्या गाड्यातून त्या ठिकाणी फिरण्याचं काम होतं. आणि अशा वेळेला मला त्यांना आव्हान करायचं आहे, देशाच्या पंतप्रधानांच्या पण ताफ्याला थांबवून देशाच्या पंतप्रधानांपासून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्या सगळ्या नेते मंडळींनी मेट्रोचा वापर करावा, बसचा वापर करावा आणि लाल परीचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करावा. मला आणखीन एक त्यांना सांगायचं आहे की ज्या तऱ्हेने देशाच्या पंतप्रधानांनी या मागील काळामध्ये विदेश यात्रा केली, प्रायव्हेट फ्लाईट्स वापरले, त्याचबरोबर जे फ्लाईट्स आहेत त्याचे मेंटेनन्सच्या संदर्भामध्ये जर आपण खर्च बघितले तर तो खूप मोठ्या प्रमाणातले खर्च आहे. देशाच्या पंतप्रधानांनी तर स्वतःसाठी आणि त्या ठिकाणी आहे ते एक फ्लाईट घेण्याचं काम केलं. खरं तर 2 फ्लाईट घेतले गेले, त्याच्यामधलं एक फ्लाईट जे आहे ते देशाचे पंतप्रधान स्वतः वापरतात, ज्याची किंमत 4,000 कोटीवरून सुद्धा जास्त आहे. जे 1 तास ज्या वेळेला प्रवास करतं तेव्हा त्याचा खर्च हा 1 कोटीपेक्षा सुद्धा जास्त आहे. आणि मला असं वाटतं की त्यागाची सुरुवात ही त्यांच्या माध्यमातून होण्याची अपेक्षा आहे. एका ठिकाणी आपल्या मित्र अदानीला मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी द्यायच्या, मोठे त्या ठिकाणी जे आहे ते बँकेची कर्ज माफ करायची, परंतु शेतकऱ्यांची कर्ज माफ करायची नाही, छोट्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी मदत करायची नाही. आणि जो मोठ्या प्रमाणामधला जो सेसच्या नावाखाली जो फंड गोळा केला त्याचा हिशोब द्यायचा नाही, पीएम केअरचा हिशोब द्यायचा नाही. ही जी नवीन परंपरा सुरू केली आहे ना, ह्याचं उत्तर देण्याची आता गरज आलेली आहे. आणि त्याच ठिकाणी काटकसर जर कोणी करायला पाहिजे तर तुम्ही करायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयामुळे मोठ्या व्यापाऱ्यांना जो लाखो करोडोचा फायदा झालाय त्याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे. जमिनी असतील, मोठे व्यवसाय असतील, हे फ्रीमध्ये देण्याचं काम तुमच्या माध्यमातून चाललेलं आहे. बिल्डरांना पोचण्याचं काम तुमच्या माध्यमातून चाललेलं आहे. भ्रष्टाचार वाढवण्याचं काम तुमच्या माध्यमातून चालले. त्याला थांबवण्यासाठी तुम्ही कुठल्याही तऱ्हेची कारवाई केली नाही. ना खाऊंगा ना खावणे दूंगा असे म्हणणार देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी देशाला मात्र उद्देशून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु स्वतः यातली एकही गोष्टीची अंमलबजावणी केलेली नाहीये. याचा आम्ही या ठिकाणी खेदाने उल्लेख करू इच्छितो.